शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे खचून न जाता शहापूर तालुक्यातील कांबारे गावच्या रवींद्र विशे या तरुण शेतकऱ्यानं शेतीतून सोनं पिकवण्याची किमया साधली आहे। रवींद्र यानं आपल्या 20 गुंठे जागेत शास्त्रीय पद्धतीनं वांग्याची लागवड केली असून त्यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळू लागलंय। विशेष म्हणजे रवींद्र हे सेंद्रिय पद्धतीनं शेती करतात, त्यामुळे त्यांच्या वांग्याचा दर्जा चांगला आहे। 20 गुंठे जागेत रवींद्र यांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुरुषोत्तम जातीच्या वांग्याची लागवड केली। साधारण 50 दिवसांनी जूनच्या शेवटच्या आठवड्यात वांग्याच्या उत्पादनाला सुरुवात झाली। दर 4 दिवसांनी वांग्याची तोडणी केली जाते। प्रत्येक तोडणीला 1 ते 1.5 क्विंटल वांगी काढली जातात। या वांग्यांना सध्या बाजारात 20 ते 22 रुपये किलोचा दर मिळतो। रवींद्र शहापूरच्या घाऊक बाजारात याची विक्री करतात। साधारणतः 50 दिवसांनी वांग्याची तोडणी चालू झाली। आतापर्यंत 4 ते 5 टन वांगा निघालाय। 40 रुपये कधी कधी 20 रुपये असा सरासरी मला 20 रुपयाचा वांग्याचा दर मिळाला। आणि तो पारंपरिक पद्धतीने आम्ही जेव्हा वांगी करायचो तेव्हा त्याचे जुलै ऑगस्ट या 2च महिन्यात तो उत्पन्न द्यायचा, नंतर तो हे व्हायचं। पण आता ठिबक केल्यामुळे साधारणतः मे जून पर्यंत चालेल तो, आणि आणखीन 15 ते 20 टन माल मला या वांग्यातनं मिळेल। रवींद्र यांनी आपल्या शेताच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पावसाचं पाणी साठवलं असून शेतीसाठी त्याचा वर्षभर वापर करतात। पाण्याचा काटेकोर वापर करण्यासाठी रवींद्रनं ठिबकचाही वापर केलाय। रासायनिक खतांच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेत रवींद्र सेंद्रिय खतांचा वापर करतात। बेसल डोस म्हणून NPK 50-50 दिलेले, आणि नंतर मग वेंचुरीतून ड्रीपमधून आम्ही लिक्विड फर्टिगेशन केलं। त्याला 1261, 05234, 13045 अशा ग्रेडचे खतं वेगवेगळ्या स्टेजमध्ये वाढीच्या अवस्थेत वेगवेगळ्या ग्रेडची खतं दिली। शक्यतो रासायनिक फवारण्यांची खूपच जेव्हा गरज असेल तेव्हाच रासायनिक फवारण्याचा अतिरेक केला नाही, आणि कुठल्याही प्रकारची रासायनिक हार्मोन्स वापरली नाही त्या। रवींद्रला शेतीच्या कामात त्यांच्या कुटुंबियांची मदत होते। वर्षभरात त्यांना 30 ते 40 टन वांग्याचं उत्पादन मिळतं। वर्षाकाठी या वांग्याच्या विक्रीतून त्यांना 4.5 ते 5 लाख रुपयांचा नफा मिळतो। 1.5 लाख रुपये खर्च वजा जाता 3 ते 3.5 लाख रुपये हाती उरतात। प्रत्येक महिन्याला साधारणतः 2 टनापर्यंत माल जातोय प्रत्येक महिन्याला। ऑगस्टमध्ये 10 रुपये, सप्टेंबर ऑगस्टला 10-15 रुपये होता। ऑक्टोबर महिन्यात आता 40 रुपये 30 रुपये रेट आहे। जून जुलैला आम्हाला 35-40 रुपये रेट मिळाला। हे 3 महिन्यात भेंडीचं पीक, भाताचं पीक असायचं, पण त्याला बगल देऊन त्यांनी हे सेंद्रिय पद्धतीने वांग्याची शेती केलेली आहे। याच्यात सर्व्हिस तर त्याला जास्तीत जास्त नफा आहे, म्हणून त्यांनी जुन्या भात शेतीला बगल देऊन वांग्याची पीक लागवड केलेली आहे। तसेच असं मला वाटते की ह्या रवींद्रचा आदर्श बाकी त्या इतर शेतकऱ्यांनी घ्यावा। नोकरीच्या मागे न लागता कमी जागेत भरघोस उत्पादन घेण्याची किमया रवींद्रनं साधली असून बाजाराचा विचार करून पिकांची निवड केल्यास त्यातून चांगली कमाई करता येते, हे रवींद्रनं दाखवून दिलंय। अशाच पद्धतीनं इतर शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकांचा मार्ग चोखळल्यास त्यातून त्यांना फायदा होऊ शकतो। चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, शहापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।